आपल्यासोबत ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे जोडल्या गेलेल्या आहेत। आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। सुषमाताई, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची मागच्या काही महिन्यातली हे 8वी किंवा 9वी भेट असावी। आज राजकीय चर्चा होईल, युती संदर्भात चर्चा होईल असं वाटतं आपल्याला? नाही, मला असं वाटतं की आपण उगाचच भेटी मोजत आहोत। मी खूपदा याच्या आधी म्हटलं की इथून पुढे दोघांना एका फ्रेम मध्ये बघण्याची सवय आपण केली पाहिजे। एक दुसरं असं की याचा लगेचच 24/7 आम्ही राजकारणावरच चर्चा करतोय किंवा बोलतोय असं नाही। आमच्यामध्ये आणि भाजपमध्ये फरक आहे। भाजपला 24/7 फक्त राजकारण, खुर्ची आणि सत्ता दिसते। आमच्यासाठी 80% समाजकारण आणि 20% राजकारण महत्त्वाचं आहे। उद्या यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथे त्रिभाषा सूत्राशी संबंधित चर्चा त्या समितीचे अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र जाधव यांनी भरवलेली आहे। त्यामुळे त्या संबंधाने एकदा तर आम्ही सांगितलेलं आहे की आम्ही फार तर तुमचं ऐकून घेऊ पण ऐकणार नाही। आम्ही आमच्या मुद्द्यावर ठाम आहोत। तुम्ही किती समित्या नेमा, परिसंवाद, चर्चासत्र काय करायचे ते करा। आम्ही आमच्या मुद्द्यावर ठाम आहोत की आम्ही मातृभाषेसाठी आग्रही आहोत। त्यामुळे आजची चर्चा ही त्यासाठी सुद्धा असू शकते। बरं, ही चर्चा त्यासाठीही असू शकते, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे। तसंच युतीसाठीही असू शकते। ही चर्चा युतीसाठी नसेल तरी हा प्रश्न तुम्हाला विचारतो, युतीची चर्चा नेमकी पोहोचली आहे कुठवर सुषमाताई? नाही, आता युतीची चर्चा कुठवर पोहोचली आहे हे नाही सांगता येणार। कारण एक तर आता ज्या निवडणुका चालू आहेत त्या नगर परिषदांच्या, संपूर्ण राज्यभर नगर परिषद निवडणुकींचा फीवर आहे आणि या निवडणुकांमध्ये स्थानिक समीकरणांना अनुसरून सगळ्या युत्या आघाड्यात आहेत। म्हणजे काही ठिकाणी दादांची राष्ट्रवादी, पवारसाहेबांची राष्ट्रवादी असं एकत्रित समीकरण आहे, तर अनेक ठिकाणी राज्यामध्ये शिंदे विरुद्ध भाजपा असा एक संघर्ष आहे। हे सगळं चालू असताना आता लगेचच महापालिकेच्या युतीवर, आघाडीवर चर्चा करावी अशी निश्चितपणे परिस्थिती नाही। आधी नगर परिषदा होऊ द्या, मग नक्की त्याच्यावर चर्चा असेल। बरं, धन्यवाद सुषमाताई तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेसाठी। आपण